नमस्ते. सहकार मंचच्या माध्यमातून आज आपण KYC या विषयावरती KYC धोरण, ग्राहक परिचय आपण याला असं जे म्हणतो, तर त्या विषयावरती आज आपण इथे संवाद साधतो आहोत. मी माझा अल्पसा परिचय करून देतो. मी बाळासाहेब रंधे, यशो मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेत मागील 35 वर्षापासून कार्यरत आहे. आजचा आपला विषय आहे KYC किंवा त्याला आपण KYC धोरण म्हणू. याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. KYC म्हणजे काय, तर हे तुम्हालाही माहिती आहे. जवळपास 2002 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने KYC बाबत बँकांसाठी परिपत्रक जारी केलं आणि KYC नॉर्म्स मध्ये KYC ग्राहकांची KYC घेणं हे बँकांना बंधनकारक केल्यानंतर हा फॉर्म जो आहे, हा फॉर्म सहकारी पतसंस्थांना लागू झाला. आपण जर पाहिलं तर रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना जे नॉर्म्स लागू करते, हळूहळू ते सर्वच नॉर्म्स पॅरामीटर्स सहकारी पतसंस्थांना लागू होतात. KYC काय, KYC म्हणजे नेमकं काय, तर नो युअर कस्टमर, तुमच्या ग्राहकाला ओळखा. ही फार छोटी संकल्पना आहे, पण ती दिसते तितकी साधी आहे का हो? आपण KYCचा अर्थ फक्त असा घेतला आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, संपली KYC आपली. प्रत्यक्षात असं नाही आहे. हे त्या हत्तीसारखं आहे, हत्तीच्या गोष्टीसारखं आहे. म्हणजे ह्या KYCकडे आपण ज्या अँगलने बघतो तसं आपल्याला तो हत्ती जसा दिसत होता, कोणाला खांबासारखा, कोणाला झाडूसारखा, कोणाला सुपासारखा, तसा प्रकार आहे. KYC या संकल्पनेकडे बघताना आपण कर्मचारी या त्यांच्या अँगलमधून, अधिकारी यांच्या दृष्टिकोनातून किंवा यांच्या अँगलने आणि व्यवस्थापन यांच्या अँगलने जर पाहिलं तर KYC बाबत प्रत्येकाच्या संकल्पना किंवा प्रत्येकाकडे त्याच्यावर बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा आहे, व्हास्ट आहे, वाढत जातो तो. KYC मध्ये साधारणपणे जर याचे जर भाग केले तर एक 5 भागामध्ये KYC जी नॉर्म्स जे आहेत ते त्याचं विभाजन करता येऊ शकतं. ग्राहक स्वीकारणे, ग्राहक ओळखणे, खात्यावरील व्यवहारावर देखरेख आणि नियंत्रण, जोखीम व्यवस्थापन आणि सेवकांचं प्रशिक्षण, ग्राहकांचं प्रशिक्षण. KYC मध्ये आपण फक्त त्याची ओळख इतक्यावरच ही गोष्ट मर्यादित राहत नाही, तर ह्या गोष्टीतून त्या ग्राहकाचं संस्थेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये आगमन झाल्यानंतर किंवा त्याला आपण सभासद किंवा ग्राहक म्हणून स्वीकारल्यानंतर तो जो सगळे व्यवहार करणार आहे त्या व्यवहाराशी ह्या गोष्टीचा खूप मोठा संदर्भ आहे. आपल्या सहकारी संस्थेमध्ये जो ग्राहक येतो किंवा जो सभासद म्हणू आपण त्याला, जो येतो त्याचा उद्देश असतो आपल्याकडे ठेव ठेवणं किंवा कर्ज काढणं. म्हणजे आपण त्याच्याशी थेट आर्थिक व्यवहार करतो, आर्थिक संस्था आहे आपली. आणि असे व्यवहार करत असताना त्या सभासदाविषयी नेमकेपणे माहिती असणं हे फार गरजेचं असतं आणि अशी माहिती फक्त KYC मार्फत आपल्याला मिळू शकते. ज्यावेळेस ग्राहक आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण याच्या अगोदर KYC नॉर्म्स आपल्याला लागू होण्या अगोदरही आपण खातं उघडताना किंवा ग्राहक स्वीकारताना कागदपत्र घेत होतो, नाही असं नाही. पण हे मॅन्डेटरी केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कायदेशीर बंधन आलं आणि जे कागदपत्र दस्त घ्यायला पाहिजे ते कायदेशीररित्या त्याची जबाबदारी झाली, अकाउंटेबिलिटी आली. आपण यापूर्वी खाते उघडताना जे पेपर्स घेत होतो त्याच पेपर्समध्ये KYCची जे पेपर्स आले ते फक्त त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत, वाढलेले आहेत. पूर्वीची कागदपत्र तशीच आहेत. KYCच्या संदर्भात जे धोरण आहे संस्थेचं, तर त्याच्यामध्ये सहकारी संस्थांचं आपलं स्वतःचं KYCचं धोरण असलं पाहिजे. त्या धोरणाप्रमाणे आपला जो ग्राहक येतो त्या ग्राहकाची साधारणपणे 3 टप्प्यात वर्गवारी केली जाते.
एक उच्च जोखीम, मध्य जोखीम आणि कमी जोखीम, म्हणजे आपल्याकडे जो ग्राहक येणार आहे त्या ग्राहकाची त्याच्या आर्थिक स्रोतावर आणि त्याच्या उत्पन्नावर आधारित त्याची वर्गवारी केली जाते आणि त्या वर्गवारीनुसार त्या ग्राहकाचं आपण रेकॉर्ड मेंटेन करतो। KYC संदर्भात आपण जी कागदपत्र घेतो त्या कागदपत्रांचं नीटपणे जतन केलं पाहिजे किंवा रेकॉर्ड केलं पाहिजे आणि आपल्या ग्राहकाला आपण जो कस्टमर आय डी देतो, युनिक कस्टमर आय डी देतो, म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर आपण त्या एकाच आय डीवरती त्याची वेगवेगळे अकाउंट ओपन करत असतो आणि आपले KYCचे डॉक्युमेंटेशन किंवा त्याची जी संलग्नता आहे ती आपल्या कस्टमर आय डी बरोबर राहते। म्हणून तो खातेदार आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर आल्यानंतर त्या संदर्भातली कागदपत्र किंवा KYC बाबतची नॉर्म्सचे जे पेपर्स आहेत ते संलग्नपणे पाहिजे त्यावेळेस आपल्याला दाखवता आले पाहिजेत। आता साधारणपणे आपल्याकडे KYC कंपल्सरी केल्यानंतर आपण आता सध्या त्याचा ज्यावेळेस आढावा घेतो त्यावेळेस आपल्याकडे KYC पूर्ण असलेले आणि KYC पूर्ण नसलेले अशा प्रकारचे ग्राहक असू शकतात। तर या संदर्भात आपल्याला 100% KYCची पूर्तता करण्यासाठी आपल्याला विशिष्ट कालबद्ध असा कार्यक्रम ठरवला पाहिजे आणि ज्यांचे KYC कंप्लायन्स पूर्ण झालेली नाही किंवा अपूर्ण आहे अशा कस्टमर आय डीला मार्क करून ते खातेदार ज्या वेळेस आपल्याकडे पुढे व्यवहार करायला येणार आहेत त्यावेळेस त्यांची KYC पूर्ण केल्याशिवाय आपण त्यांचे व्यवहार केले नाही पाहिजेत। अशा पद्धतीने आपण आपल्या खातेदारांची 100% KYC कंप्लायन्स करणं हे आपल्याला अनिवार्य आहे आणि त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे। मुळात जसं KYC मॅन्डेटरी झाली तर ही KYC आणण्याची गरज का पडली? ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेने KYC बँकांना लागू केली, पतसंस्थांना लागू केली, त्याच्या पाठीमागचं त्यांचं जे कन्सेप्ट आहे किंवा जो उद्देश आहे तो उद्देश आपण जर लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल किंवा आपल्याला समजेल की KYC किती महत्त्वाची आहे आणि त्याबाबतचे जे दस्त आहेत किंवा जे कागदपत्र घेतली पाहिजेत ते कशी ठेवली पाहिजेत, कोणत्या प्रकारे घेतली पाहिजेत। एक साधी गोष्ट आपण घेतो की आपण नवीन खातं उघडताना आपण ओळख म्हणून ID प्रूफ म्हणून त्याचं पॅन आधार मागतो, त्याचा राहण्याचा पुरावा म्हणून आपण बरीच मोठी लिस्ट आहे, रेशन कार्ड आहे, वीज बिल आहे, त्यांचं टॅक्स बिल आहे, त्यांचे कुठले लायसन्स असतील ज्याच्यावरती पत्ता आहेत, असे बरेच पेपर्स आहेत। हे पेपर्स आपण घेतल्यानंतर किंवा हे पेपर्स आपण घेताना आपण यापूर्वी ते घेत होतो, आता पण हे स्पेसिफिक त्याच खातेदाराचे आहेत का? उदाहरणार्थ एखाद्याचं पॅन आधार दिलं आणि लाईट बिल जर वडिलांचं असेल तर अशा वेळेस वडिलांचं कन्सेंट लेटर असलं पाहिजे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात परंतु त्या बघणं खूप महत्त्वाचं आहे। KYC ही मॅन्डेटरी केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ह्या गोष्टीचा त्रास वाटला, जसं NPA बँकांना लागू केल्यानंतर पतसंस्थांना लागू केलं त्याचप्रमाणे KYC बँकांना लागू केल्यानंतर पतसंस्थांनाही लागू केली आणि सुरुवातीला असं वाटलं की हे नुसतं काहीतरी आपल्याला तापदायक गोष्ट आहे का किंवा याचं कंप्लायन्स करायला आपल्याला त्रास होईल का, ह्याही गोष्टी आल्या। पण मित्रांनो एक गोष्ट आहे की ज्यावेळेस कुठली गोष्ट आपण आपदामधून अवसर किंवा संकटातून आपण ती संधी शोधायची असते असा प्रकार आहे। KYC आल्यानंतर आपल्याला त्या खातेदाराच्या बऱ्याचशा स्पेसिफिक गोष्टी आपल्याकडे आल्या, त्याचा उपयोग आपल्याला व्यवसाय वाढीसाठी करता येऊ शकतो। त्याचे पॅन कार्ड आले, त्याचे बर्थ डेट आल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे त्या ग्राहकांची वर्गवारी आपण करायला लागलो आणि ह्यामुळे आपल्याला व्यवसायाची वाढ करताना जो आपण धोरण आखताना ह्या धोरणासाठी आपल्याकडे असलेला जो ग्राहक आहे त्या ग्राहकाचं आर्थिक निकषावर, त्याच्या रेसिडेन्स याच्यावरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता यायला लागलं आणि असं क्लासिफिकेशन करताना आपल्याला नेमका ह्या गोष्टीचा फायदा घेता येतो आणि म्हणून KYCचं कंप्लायन्स करताना पुढे आपण जोखीम व्यवस्थापन ह्या प्रकाराकडे येऊ। जोखीम व्यवस्थापन म्हणजे आपल्या
जो ग्राहक आहे त्या ग्राहकाचा आपण 3 टप्प्यात वर्गवारी केली, उच्च जोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम। याचबरोबर आपल्या व्यवस्थापनाचा KYC संदर्भात जो आपलं धोरण आहे त्या धोरणानुसार त्याचं इम्प्लिमेशन होतंय का हे पाहणं आणि KYC मुळे जर काही नुकसान झालं किंवा काही आर्थिक दंड झाला तर त्याची अकाउंटेबिलिटी कोणाची असते, ह्या सगळ्या गोष्टी KYCच्या धोरणामध्ये आपल्याला त्या आपण ठरवून घेतो, त्याच्यामध्ये येतात। हे सगळं करत असताना ग्राहकाचं KYC किंवा आपण हे जे दस्तऐवज घेतो ह्या संदर्भात आपण KYC असा एक कन्सेप्ट आपण बघत असतो की आपण बँकेमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये KYCचं कंप्लायन्स केलेलं असतानाही परत ती काही ठराविक वर्षानंतर KYCची मागणी केली जाते। या संदर्भात ही जी मागणी आहे हिचा कालावधी 2 वर्षे, उच्च जोखीममध्ये 2 वर्षांनी परत केलं। त्याचं कारण असं असतं की आपल्याकडे KYCचं कंप्लायन्स केल्यानंतर काही वर्षानंतर आपल्या ग्राहकांचं राहण्याच्या पत्त्यात बदल झालेला असू शकतो किंवा इतर काही गोष्टी ज्या बदललेल्या असतात, तर त्या बदलांची माहिती आपल्याला असावी, आपल्यापर्यंत यावी म्हणून KYC हा कन्सेप्ट आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरतो। KYC संदर्भात आपण जे त्यांच्या ओळखीचे राहण्याचे पुरावे जे घेत असतो ते आपण सेल्फ अटेस्टेड करून घेतो आणि सेल्फ अटेस्टेड केलेले जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्या दप्तरी, आपल्या शाखा कार्यालयात, आपल्या मुख्यालयात त्याचं रेकॉर्ड रूम ठेवलेले असतात। काही वेळेस असं होतं की एखादा खातेदार खातं बंद केल्यानंतर परत आपले कागदपत्र मागत असतो आणि एखादा असंही म्हणतो की मी दिलेले पेपरसुद्धा मला माझे पॅन आधारच्या कॉपीज द्या। तर या संदर्भामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत KYCची जे कागदपत्र दिलेली आहेत ती कागदपत्र आपण परत करायची नसतात। KYCची कागदपत्र आपल्या रेकॉर्ड रूमला आपल्या कार्यालयामध्ये व्यवस्थित जतन करून ठेवायची असतात। KYCच्या संदर्भात KYC आपल्या कार्यालयात इम्प्लिमेशन करत असताना ह्या इम्प्लिमेशनमध्ये आपल्याला जे आपले कस्टमर ID असतात त्या कस्टमर IDला ही KYCचे कंप्लायन्स आपण संलग्न केलेले असतात। परंतु असं करत असताना आपल्याकडे जे कस्टमर ID असतात त्या कस्टमर IDचं आपण साधारणपणे 3 गटात जर वर्गवारी केली तर आपल्याला हे काम पूर्ण करणं सोपं जातं। आता हे 3 गट कोणते, तर ॲक्टिव्ह कस्टमर ID, ॲक्टिव्ह अकाउंटचे कस्टमर ID, जे नॉन ॲक्टिव्ह अकाउंट्स आहेत असे कस्टमर ID आणि जी खाती बंद झालेली आहेत असे कस्टमर ID। या संदर्भात बंद झालेल्या खात्यांचे कस्टमर ID डिलीट केले जातात। इनॲक्टिव्ह कस्टमर ID संदर्भात त्यांना मार्क केलं जातं आणि ॲक्टिव्ह कस्टमर IDचे KYC आपण पूर्णपणे 100% पूर्तता करत असतो। बँकांमध्ये याबाबत KYC साठी स्वतंत्र विभाग असतो। त्या विभागाचा रितसर प्रमुख असतो आणि त्याची वेळच्या वेळी त्यांचं आढावा, कंप्लायन्स, त्यांना रिझर्व्ह बँकेला रिपोर्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक स्वतंत्र विभाग असतो। असा विभाग आपल्या छोट्या संस्थांना परवडत नाही, शक्य नसतो। कर्मचारी अपुरी व्यवस्था ह्या सगळ्यामध्ये स्वतंत्र विभाग ठेवू शकत नाही। आपण जसं EDP डिपार्टमेंट असतं संगणकाचं त्याचप्रमाणे KYC साठी सुद्धा स्वतंत्र विभाग बँकांमध्ये असतात, ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होत नाही। आता ग्राहक म्हणजे आपल्या सहकारी संस्थांमध्ये जसं बँकांमध्ये कस्टमर म्हणतो तसं ते सभासद त्यांच्याकडे असतोच असं नाही, पण आपला ग्राहक म्हणजे आपला सभासद। यापूर्वी आपण फक्त व्यक्ती पर्सन ज्याला आपण म्हणतो त्याच व्यक्तीचं आपण खातं उघडत होतो। आपल्याकडे बँकांसारखी जे इन्कम टॅक्समध्ये पर्सनची जी व्याख्या केलेली आहे त्याप्रमाणे आपण ती खाती उघडत नव्हतो। नवीन घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपल्याकडे वैयक्तिक खात्याबरोबर HUF हिंदू एकत्र कुटुंब, नंतर पार्टनरशिप फर्म, कंपनी, प्रोप्रायटर, ट्रस्ट
यांची सुद्धा अकाउंट आपण ओपन उघडू शकतो आणि ह्या प्रत्येकाचे काय काय पेपर्स घ्यावे लागतात तर याची स्वतंत्र यादी येते। वैयक्तिक खात्यामध्ये आपण ओळखीसाठी पॅन, आधार, अजून ड्रायव्हिंग लायसन्स, मतदानाचं ओळखपत्र अशा गोष्टी आहेत, त्यांच्या रेसिडेन्स प्रूफ आहेत आणि इतर ज्या आहेत प्रोप्रायटरशिप फर्म आहे, ह्या गोष्टींसाठी आपण यापूर्वीही जशी बँकांना खातं उघडताना इतर कागदपत्र त्या फर्मच्या संदर्भात, त्या कंपनीच्या संदर्भात जी यादी होती ती तशीच होती। त्यासोबत फक्त सायनिंग अथॉरिटी किंवा सही करण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीचं वैयक्तिक केवायसी नॉर्म्स आल्यानंतर सुरू झालेले आहेत। म्हणजे सही करणारा माणूस जो आहे त्याच्या फर्मच्या डॉक्युमेंट बरोबरच किंवा इतर त्यांच्या कंपनीची जे काही कागदपत्र असतील, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स वगैरे, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कल्पना आहे त्याच्यासोबत त्यांच्या वैयक्तिक केवायसी त्यांना त्यासोबत द्यावी लागते। केवायसी संदर्भात बऱ्याचदा पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण फक्त त्यांच्या जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत तेवढ्यावरतीच हे राहतो। खरी गोष्ट जी आहे किंवा केवायसी संदर्भात आपण खातं उघडल्यानंतर त्या केवायसीचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थानं तिथून पुढे सुरू होतो। म्हणजेच आपण खातेदाराची ओळख पटवून त्याचा राहण्याचा पुरावा ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याचं खातं उघडल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथून पुढे केवायसीचा जो उद्देश आहे किंवा केवायसीसाठी जी गोष्ट सक्तीची केलेली आहे त्याचा उद्देश तिथून पुढे सुरू होतो। म्हणजे काय तर त्या खात्यावर जे व्यवहार होत आहेत ते व्यवहाराचं मॉनिटरिंग करणं, त्याच्यावर देखरेख ठेवणं हे काम कार्यालय प्रमुखाला करावं लागतं। मॉनिटरिंग करणं म्हणजे नेमकं काय तर एखाद्या माणसाचं सॅलराईड माणसाचं खातं आहे आणि त्याच्यामध्ये एक ठराविक रकमेपर्यंत ट्रान्झॅक्शन्स होत असतात आणि अचानक त्याच्यामध्ये मोठी रक्कम आली तर, म्हणजेच साधारणपणे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या दोन गोष्टींचा जर फरक कळाला आपल्याला, एखादा माणूस ॲबनॉर्मल म्हणजे काय की एखाद्या खात्यामध्ये एक ठराविक पर्टिक्युलर लेवलपर्यंत व्यवहार होत असतात, अचानक त्याच्यामध्ये मोठी रक्कम आली तर ही रक्कम कुठून आली हे विचारणं हे कार्यालय प्रमुखाचं काम आहे आणि आवश्यकता वाटल्यास त्यांनी त्याबाबतचे कागदपत्रही कार्यालय प्रमुख मागू शकतात। जर अशा वेळेस टाळाटाळ केली तर त्याचा रिपोर्ट कार्यालय प्रमुखाने मुख्यालयाला करायचा असतो। ही जी गोष्ट आहे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल ह्या गोष्टीची जबाबदारी जी आहे तर ही जबाबदारी असते कार्यालय प्रमुखाची। हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपण आपल्याला स्वतःला एक शिस्त लावली पाहिजे म्हणण्यापेक्षा एक वर्क कल्चर किंवा एक सिस्टीम आपण ॲडॉप्ट केली पाहिजे। उदाहरणार्थ आपण खातं उघडतो, बऱ्याचदा खातं उघडताना आलेला ग्राहक त्याची कागदपत्र, त्याचे फॉर्म्स आपल्याकडे देतो, आपण खातं उघडतो। असं नसलं पाहिजे। त्यामध्ये खातं उघडताना एक सिस्टीम पाहिजे। खातं उघडायचं आहे तर ओपन अकाउंट असं कार्यालय प्रमुखाने शिक्का मारून सही करून म्हटल्याशिवाय खातं उघडलं नाही पाहिजे। म्हणजेच नवीन खातं उघडताना एक डिसिप्लिन, एक पॅटर्न प्रमाणे खातं उघडलं पाहिजे किंवा कोणाला तरी वाटलं याचं खातं उघडा तर उघडलं खातं असं नाही। आणि ओपन अकाउंट असं म्हणणारा माणूस ज्यावेळेस शिक्का मारून त्याला सही करावी लागते त्यावेळेस त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव येते, कारण मी ज्याचं खातं उघडतोय त्याला ग्राहक म्हणून मी ॲक्सेप्ट करतोय तर त्यासोबत त्याचे सगळे केवायसी किंवा इतरही सगळे दस्तऐवज मी घेतलेत का हे पाहणं त्याची कायदेशीर जबाबदारी होते। तिथून पुढे आल्यानंतर जे आपण त्याचे व्यवहार होणार आहेत त्या व्यवहारावरती देखरेख करणं म्हणजे एक जनरल आता आपण जे बोललो की ॲबनॉर्मल गोष्ट जर घडली तर ती चटकन लक्षात येते। जसं आपण एखाद्या कार्यक्रमात सगळ्या लोकांनी सफेद कपडे घातलेले आहेत आणि एकाच माणसाने काळा शर्ट घातलाय तर आपल्याला ही गोष्ट पटकन आयडेंटिफाय होते। का होते तर नैसर्गिकरित्या आपल्याला यामध्ये एक ॲबनॉर्मल गोष्ट दिसते। अनैसर्गिक, नॉर्मल, नैसर्गिक आणि ॲबनॉर्मल की बाबा 100 माणसांनी सफेद शर्ट घातलं, एकाच माणसाने काळा शर्ट घातलाय। त्याचप्रमाणे आपण कार्यालयात काम करत असताना एखादी ॲबनॉर्मल गोष्ट, एखादा माणूस म्हटला माझ्याकडे 50 लाख कॅश आहे तर ही गोष्ट आपल्याला ॲबनॉर्मल वाटेल, कारण 50 लाख आजच्या काळात कोणी कॅश ठेवत नाही। अशाच गोष्टी ज्या असतात ते ॲबनॉर्मल गोष्टीवरती त्या शाखा कार्यालयाच्या प्रमुखाचं त्याचं बारीक लक्ष असलं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ
एखादा कार्यालय प्रमुख एक दिवस सुट्टीवर असेल, दुसऱ्या दिवशी तो कार्यालयात गेल्यानंतर त्याचं कर्तव्य आहे की कार्यालयात आल्यानंतर काल तो गैरहजर असताना आपल्या कार्यालयात काय काय ट्रान्झॅक्शन झाले हे त्याने पाहिलं पाहिजे. हाही केवायसीच्याच संकल्पनेचा एक भाग आहे. म्हणजेच केवायसी आणली कशासाठी, तर मनी लॉन्ड्रिंग होऊ नये किंवा दहशतवादी संदर्भात जो कुठून फंड त्यांना पुरवला जातो किंवा बेकायदेशीर व्यवहार, बेनामी व्यवहार होऊ नयेत, कोणाच्याही नावाने बेनामी माणसाच्या नावाने खाते उघडू नयेत, त्याचे व्यवहार होऊ नयेत, म्हणून तर केवायसी आणलेली आहे. तर या बाबतीत कार्यालय प्रमुखाची जबाबदारी सुट्टीवर असली तरी राहते. तरी त्याने दुसऱ्या दिवशी त्याचं समाधान झालं नाही तर त्याचा रिपोर्ट केला पाहिजे, त्या गोष्टी त्याने पाहिल्या पाहिजेत. केवायसी संदर्भात आपण जी अकाउंटेबिलिटी म्हटलं किंवा जे आता आपण नॉर्मल ॲबनॉर्मल केवायसी संदर्भात जे म्हटलेलं आहे, तर हे केवायसी संदर्भात जे त्याचे कागदपत्र आलेले असतात किंवा आपण त्याचे जे पुरावे घेतो, याचा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी काय फायदा केला जाऊ शकतो ह्याबाबतही आपल्याला ह्याचा फायदा घेता येईल. ह्या गोष्टीमुळे आपल्याला विविक्षित विभागात राहणारी लोक, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला व्यवसायासाठी ह्या गोष्टींचा फायदा घेता येऊ शकतो. केवायसी फक्त त्यांचे राहण्याचे उत्पन्नाचे पुरावे घेणं किंवा ओळखीचे पुरावे घेणं इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. तर आपण मायनरचे अकाउंट ओपन करतो. वारस नोंदीच्या बाबतीत आता साधारणपणे अशी निरक्षर लोकांची खातीचं प्रमाण आता अतिशय नगण्य झालेलं आहे. पण तरीसुद्धा उदाहरणार्थ आपण वारस नोंद करतो. जर निरक्षर माणूस त्याची वारस नोंद करत असेल, तो सहीच्या ठिकाणी आपण त्याचा अंगठा घेतो. अशा वेळेस अंगठ्याचा दस्तूर सोडूनही त्या वारस नोंदीला 2 साक्षीदार घ्यावे लागतात, ज्यांची केवायसी आपल्याकडे असली पाहिजे. मायनरच्या अकाउंट संदर्भात आपण मायनरचेही केवायसी आपल्याला घ्यावी लागते आणि मायनरचा जो पॅरंट असतो किंवा जो त्याचा खाते उघडण्याचे खाते चालवून जो ज्याच्या सहीने चालणार असतात, जो अज्ञानाचा पालक असतो, तर त्याची केवायसी आपल्याला घ्यावी लागते. आणि तो 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परत त्याची नवीन केवायसी घेऊन त्याच्या सहीने ते अकाउंट उघडलं जातं. मतिमंद लोकांची खाती आपल्याकडे फारशी नसतात, पण त्या संदर्भात आपल्याला त्याची कायदेशीर माहिती असली पाहिजे. तोही केवायसीचा एक भाग आहे. जसं अज्ञानाच्या बाबतीत अज्ञानाचा पालक हा त्याचे आई वडील किंवा जवळचे नातेवाईक हे कुणी असू शकतात. मात्र मेंटली रिटायर्डच्या बाबतीत त्यांचा जो गार्डियन आहे, तर तो गार्डियन त्यांना दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये त्याचं नाव नमूद असतं. फार रिअर गोष्ट होते, अशी खाती असतात, पण ह्या गोष्टी आपल्याला याचे कायदेशीर स्टेटस आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर मेंटली रिटायर्ड लोकांच्या खात्याच्या बाबतीत तर त्याचा गार्डियन जो आहे, तर तो गार्डियन त्याच्या सर्टिफिकेटवरती नमूद असतो आणि त्याची केवायसी घेऊन ही खाती चालवली जातात. आता आपण थोड्या वेळापूर्वी जे आपल्या खात्यांची उच्च जोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम असा आपण उल्लेख केला. तर काय असतं नेमकं उच्च जोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम? तर आपल्याकडची खाती म्हणजे आपल्याकडे ठेव ठेवणारे आपले सभासद किंवा कर्ज घेणारे, तर यांच्या उत्पन्नाच्या व्यवसायाच्या स्वरूपावर त्यांचं उच्च जोखीम, मध्यम जोखीम आणि कमी जोखीम असं वर्गीकरण केलेलं आहे. जसं राजकीय पार्श्वभूमी असलेली, गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेली किंवा ज्या व्यवसायामध्ये प्रचंड चढ उतार असतात असे व्यवसाय असलेली लोक, किंवा अगदी बँकांच्या केवायसी धोरणामध्ये संचालकांचे नातेवाईकसुद्धा उच्च जोखीम ह्या वर्गवारीत येतात, किंवा ज्यांचा स्थिर व्यवसाय आहे, व्यवस्थित व्यवसाय आहे, परंतु उत्पन्नावर आधारित मध्यम जोखीम, आणि जे कमी पगार असलेले आणि ज्यांचा उद्देश जवळपास फक्त बचत करणं किंवा डिपॉझिट ठेवणं असाच असतो, अशा बाबतीत कमी जोखीम ह्या स्वरूपात
त्यांची वर्गवारी केलेली असते. आपण चर्चा करताना KYC आपण म्हटलेलं आहे, म्हणजे एकदा KYC घेतलेल्या माणसाची परत KYC कधी घ्यायची. तर बँकांच्या बाबतीत उच्च जोखीम असलेल्या खातेदारांची ग्राहकांची KYC आहे ही 2 वर्षांनी अपडेट केली पाहिजे. मध्यम जोखीम असलेल्यांची 8 वर्षांनी केली पाहिजे आणि कमी जोखीम असलेल्यांची 10 वर्षांनी. पण हा जो भाग आहे हा त्या संस्थेच्या धोरणात असला पाहिजे. प्रथम KYC आल्यानंतर संस्थेचं KYCचं लिखित स्वरूपाचं धोरण असलं पाहिजे आणि त्या धोरणामध्ये आपण KYC कधी घ्यायची ह्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेलं पाहिजे. असं असलं तरी ज्या वेळेस आपल्या संस्थेला वाटेल की एखाद्या खातेदाराची KYC आपण मागवायची आहे, तर ती KYC आपण त्याची मागणी करणार असतो आणि आपण मागणी केल्यानंतर त्या खातेदाराने त्या KYCचं कंप्लायन्स केलं पाहिजे. या बाबतीत धोरणातही बऱ्याच ठिकाणी धोरण जवळपास सारखं असतं. ज्याला आपण लिखित स्वरूपातलं जे धोरण म्हणतो त्या धोरणामध्ये ह्या गोष्टी नमूद केलेल्या असतात आणि ह्या धोरणामध्ये आपली KYCच्या बाबतीत जर कोणी KYCचं कंप्लायन्स केलं नाही तर त्या बाबतीत कायदेशीर किंवा आपल्या धोरणामध्ये निश्चित स्वरूपाचे नियम केलेले असतात. साधारणपणे काय नियम असतात हे, की जर एखाद्याने एखाद्या खातेदाराकडे आपण KYCची मागणी केली आणि त्याने ती त्या ठराविक कालावधीमध्ये ती KYC जर कंप्लायन्स केलं नाही तर साधारणपणे की त्यांना नोटीस देऊन ते कंप्लायन्स करण्याबाबत सांगितलं जातं. नोटीस देऊनही कंप्लायन्स झालं नाही तर त्या खात्याचं डेबिट फ्रीज केलं जातं आणि पुन्हा नोटीस देऊन जर तरी कंप्लायन्स झालं नाही तर त्याचे खाते बंद करण्याचे अधिकार सुद्धा संस्थेला आहेत. याबाबत याचं कंप्लायन्स झाल्यानंतर परत त्याची माहिती त्या शाखा कार्यालयातून मुख्यालयाला दिली पाहिजे. KYCच्या बाबतीत आता आपण जवळपास हे धोरण आल्यापासून 100% कंप्लायन्सपर्यंत गेलेलो आहोत. आता येतं याचं रेकॉर्डचं ठेवणं. हे जे रेकॉर्ड आहे हा सगळा जो प्रकार आहे किंवा हे जे रेकॉर्ड मेंटेन करणं आहे, हे मेंटेन करणं तसं सुरुवातीला आपल्याकडे जे पायाभूत सुविधा आहेत ह्या पायाभूत सुविधांमध्ये आपण बँकांइतके सक्षम नसतो आणि म्हणून आपल्याला ह्या बँकांसारखं रेकॉर्ड रूम स्वतंत्र नसतात. बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आपल्याला असतात आणि म्हणून ह्याचे रेकॉर्ड मेंटेन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये जशा हार्ड कॉपी असतात तशा सॉफ्ट कॉपी असतात. म्हणजेच KYCचं कंप्लायन्स आणि त्याचं रेकॉर्ड पाहिजे त्यावेळेस आपल्याला त्याचं रेकॉर्ड काही क्षणात उपलब्ध होणं ह्या गोष्टी आपल्याला संगणकाच्या सहाय्यानं शक्य झालेल्या आहेत. आणि म्हणून जसं कस्टमर ID हा जो भाग आहे, KYC आल्यानंतर कस्टमर ID बऱ्याच वेळा आपल्याकडून सुरुवातीला आपण मॅन्युअलमधून कॉम्प्युटराइजमध्ये आल्यानंतर आपल्याकडे एका खातेदाराला 2-2, 3-3 कस्टमर ID झालेले असतात आणि हे कस्टमर ID एक करणं हे ह्या KYCचं कंप्लायन्स करताना आपल्या लक्षात आलेलं असतं. म्हणून युनिक कस्टमर ID जो आहे तर तो एका खातेदाराला एकच असला पाहिजे आणि हे काम करायला आपल्याला जर आपल्याला 100% KYC कंप्लायन्स करायचं आहे तर आपल्याला ते निश्चित स्वरूपात एक असं विवेक्षित कार्यक्रम ठेवून टार्गेट ठेवून ते कंप्लीट करावं लागेल. त्या गोष्टीमध्ये आपल्या असतील तरी ती 10ही खाती एकाच कस्टमर ID वरती उघडलेली असतील तर आपल्याला ह्या गोष्टी सोप्या होतात. म्हणजेच पहिला टप्पा आहे की आपल्या खातेदारांची युनिक ID असणं. कस्टमर ID जे आहे तर त्या एका खातेदाराचा एकच कस्टमर ID असणं आणि मग कस्टमर ID मध्ये आपण जे प्रकार बघितले की ॲक्टिव्ह अकाउंटचे कस्टमर ID, इनॲक्टिव्ह अकाउंटचे कस्टमर ID आणि क्लोज झालेल्या खात्यांचे कस्टमर ID, हे 2 कस्टमर ID काढल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह अकाउंटचे कस्टमर ID जे सिंगल ID वरती त्यांचे अकाउंट ओपन झाले असतात आणि मग त्यांचं रेकॉर्ड मॅच करणं, बरोबर लावून ठेवणं आणि त्याचं स्कॅन करून जतन करणं आणि पाहिजे त्यावेळेस आपल्याला त्याची हार्ड कॉपी उपलब्ध होणं. हार्ड कॉपी आपण एका ठिकाणी साठवून ठेवणार आहोत पण सॉफ्ट कॉपी आपल्याला ती पाहिजे त्या क्षणामध्ये आपल्याला करता येणार आहे. KYC केल्यानंतर काय बदल झाले, आपल्या व्यवसायात काय बदल झाले असं जर आपण पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे बेनामी व्यवहार किंवा ज्याचं जो माणूस अस्तित्वातच नाही अशा माणसांची खाती बंद झाली. सुरुवातीच्या काळात म्हणजे एक
25-30 वर्षापूर्वी अशा गोष्टी घडत होत्या. हळूहळू त्याचं प्रमाण कमी कमी होत आता ते प्रमाण जवळपास 0% आलेलं आहे. आणि हे सगळं सरकारच्या KYC बाबत किंवा ह्या व्यवहाराबाबत जे कडक धोरण आहे, स्पष्ट धोरण आहे आणि कोणत्याही स्वरूपात मनी लॉन्ड्रिंग किंवा हे होता कामा नयेत ह्या बाबतीत जे सरकारने नियम कडक करत आणले आणि हळूहळू सहकारी पतसंस्था आणि बँका यांच्यामधली सीमारेषा कमी कमी होत गेली. आज बँकांमधले जवळपास एक थोडेसे बदल जर सोडले तर सगळे पॅरामीटर्स आपल्या सहकारी पतसंस्थांना लागू केलेले आहेत. आणि तेच KYC बाबत तर जवळ त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. जे बँकांना आहेत तेच पतसंस्थांना आहेत. पण आपल्याला KYCची इतकी जाण नव्हती. आपण फार छोट्या संदर्भात आपण KYC समजत होतो की फक्त पॅन आधार घेणं, राहण्याचा पुरावा घेणं म्हणजे KYC कंप्लायन्स झालं असा अर्थ होत नाही. KYCचं कंप्लायन्स त्या ग्राहकाच्या संपूर्ण व्यवहाराला. आणि जर एखाद्याची KYC व्यवस्थित घेतली नाही तर काय होऊ शकतं, किती प्रकारचं नुकसान होऊ शकतं आणि त्याची जबाबदारी कोणाची. तर ह्याही बाबतीत आहे की जर KYCचं कंप्लायन्स बरोबर झालं नाही आणि त्या बाबतीत काय होऊ शकतं तर संस्थेला आर्थिक दंड होऊ शकतात, आपल्या संस्थेची बदनामी होऊ शकते. आणि ह्या गोष्टी कशामुळे होतात तर छोटंसं दुर्लक्ष केल्यामुळे की आपल्या नावलौकिकाला बाधा येते त्याच्यामुळे. आणि ही पूर्ततेमधली जी जोखीम आहे तर ती नंतर आणून देतो वगैरे ह्या गोष्टी आपण टाळतो किंवा टाळल्या पाहिजेत. त्या नवीन ग्राहकाची कागदपत्र पूर्ण घेतल्याशिवाय आपण त्याचं खातं उघडत नाही, म्हणजेच आपण आपली जोखीम कमी करतोय. आणि या संदर्भात आपण वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना त्याच्याबद्दलचं अवेअरनेस करणं, ती माहिती देणं. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे किंवा ही इतकी सहज कानामागे टाकण्यासारखी किंवा दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही, ह्याची जाणीव व्यवस्थापनाने ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो तर ती असते कार्यालय प्रमुखावरती. तर कार्यालय प्रमुखानं KYCच्या बाबतीत अत्यंत जागरूक असलं पाहिजे. आणि असं असताना त्याच्या कार्यालयात जितकी खाती आहेत त्या सर्व खात्यांची 100% KYC कंप्लायन्स केली पाहिजे, त्यांनी करून घेतली पाहिजे. जर ती अपूर्ण असेल तर त्याची अकाउंटेबिलिटी त्या शाखा व्यवस्थापकाची येते. KYC बाबत अजून खातेदाराच्या बाबतीत किंवा जे आपण त्यांचं खातेदारांचं जे वर्गीकरण केलेलं आहे, हाय रिस्क, मीडियम रिस्क, लो रिस्क, ह्या संदर्भात आपण आपल्या धोरणामध्ये स्पष्टपणे किंवा आपलं एक लिखित स्वरूपाचं धोरण आपल्याकडे त्याचे मॉडेल स्वरूपात त्याच्या धोरणाच्या कॉपीज आपल्याकडे उपलब्ध असतात, आपल्याला त्या मिळू शकतात. त्याप्रमाणे आपण आपलं जे KYC बाबतचं लिखित धोरण पहिलं ठरवलं पाहिजे. लिखित धोरण आपण अंमलात आणलं पाहिजे आणि त्या धोरणाप्रमाणे आपलं कामकाज, त्याचं इम्प्लिमेशन आणि त्याचं नीट त्याची इम्प्लिमेशन होतंय का, त्याचप्रमाणे आपलं कामकाज केलं जातंय का याची मॉनिटरिंग करणं, हे पाहणं हे संस्थेचं काम आहे. कार्यालय प्रमुखाचं किंवा संस्थेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांचंही काम आहे. त्याप्रमाणे KYC बाबत आपण लिखित स्वरूपाचं धोरण ठेवलं पाहिजे आणि त्या धोरणाप्रमाणे सर्व आपल्या ग्राहकांची KYC पूर्तता जी 100% आहे ती 100% असली पाहिजे. त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे KYCचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या शिपायापासून तर आपल्या कार्यालय प्रमुखापर्यंत सगळ्यांना त्याची जाण असली पाहिजे. आपण हा जो आपल्याबरोबर संवाद साधला आणि आपण आपला वेळ दिला त्याबद्दल आपणा सर्वांचं माझ्यातर्फे आणि सहकार मंच यांच्यातर्फे सर्वांचं आभार, धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.